मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवरील 2 ते 3 प्रश्न नक्की येत असतात. आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवर तब्बल 23 प्रकारचे 23 एक्झाम्पल बघणार आहोत. परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये मात्र आपण एकच उदाहरण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ खूप कमी वेळाचा असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया की आजचा पहिला प्रश्न नेमका काय असेल. तर प्रश्न असा आहे की एका व्यक्तीनं 4,000 रुपये हे 8 वर्षांसाठी 10.12% या दराने सरळ व्याजाने घेतले, तर त्याला एकूण किती रुपये सरळ व्याज द्यावं लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला एक सूत्र माहिती असावं लागेल. सूत्र अगदी सोपं आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी भागिले 100. आता प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दल, दर आणि कालावधी दिलेला आहे. तर बघूया मुद्दल किती आहे. तर मुद्दल 4,000 रुपये दिलेला आहे, दर 12% असा दिलेला आहे आणि कालावधी हा 8 वर्षे असा दिलेला आहे. आता आपल्याला सरळ या तिन्ही व्हॅल्यू वरील सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. म्हणून आपल्याला सरळ व्याज बरोबर 4,000 गुणुले 12 गुणुले 8 गुणुले 100 असं मिळालं. आता 4,000 मधले 2 शून्य आणि 100 मधले 2 शून्य कमी झाले, म्हणून आपल्याला सरळ व्याज बरोबर 40 गुणुले 12 गुणुले 8 भागिले 1 असं मिळालं. आता 12 आणि 8चा गुणाकार हा 96 होतो, म्हणून 40 गुणुले 96 असं भेटलं. आता 40 गुणुले 96 बरोबर 3,840 रुपये इतकं होतं, म्हणून सरळ व्याज बरोबर 3,840 रुपये इतकं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.